आजी थांबा इथं. पाय गुतलं दोरी कसं काय? पहिला दूर गुंडाळी पायाला कुठं गुतली ती बघाय पाहिलं होतं. तुम्ही कुठून आला? सोडवरी कळतवरी. वारी केल्यावर कसं वाटतंय आणि एकदम आनंद. किती वर्षापासून झाले माझं 65. रथामध्ये स्वतः त्यांनी बसवले पाहू शकतो. सो हे गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आज पण आपल्या इथं एक पालखी येणार आहे, चांगवटेश्वर महाराजांची पालखी येणार आहे. सो त्या सोहळ्याचा तुम्ही पण आनंद घ्या. आणि ही वारी इथून भरपूर सारे वारकरी जातात आणि आपल्या घरापुढूनच ही पालखी जाते. तर सर्व काही ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर ना ह्या वर्षी ना भरपूर सारे लवकर पालखी आलेली आहे आणि भाविकांची तर भरपूर अशी गर्दी आहे दिसून येतात. काय दोरी होती मामी तुमच्या पायात? दोरी होती. लागलं आजी थांबा इथं. पाय गुतलं दोरी कसं काय? पहिला दूर गुंडाळी पायाला कुठं गुतली ती बघाय पाहिलं होतं. हां त्या आजी ना पडल्यात, दोरीत पाय गुतून पडलेल्या आजी. असं नव्हतं व्हायला पाहिजे. आजी पडल्यात. हा ते दोरी पायात गुंडाळी. पालखी समोरच आलेली आहे, पाहू शकता. गावची माणसं सोडून नाही जमणार. तुम्ही कुठून आलात? आम्ही वाघापूर. किती वर्षापासून वारी करताय? आमचं आता हे 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष. तुम्हाला काय अनुभव आला आहे 3रं वर्ष? अनुभव आपल्याला देवाला वारीच्या वाटेला काय मागायला लागत नाही आणि आपल्याला काय आयुष्यात कमी बी पडत नाही. तुम्ही समाजासाठी किंवा जनतेसाठी काय मागितलं का देवाला? या पाऊस शेतकऱ्यांसाठी काय मागितलं? बळीराजा माझा सुखी व्हावा, भरपूर पाऊस पाणी व्हावं आणि अन्नधान्य भरपूर पिकावं आणि सगळी जनता सुखी व्हावं हीच मागणं आपलं पांडुरंगाच्या. अजून पांडुरंगाला काय साखर घातले? आता काय पांडुरंगाने आपल्याला सगळं दिलेलं आहे, आता अजून काय मागणार? पण जाता जाता त्याच्यात आपल्याला समाधान आहे. आमची अशी विनंती आहे, जाता जाता पांडुरंगाने सर्व संपूर्ण महाराष्ट्र ओला करावा. 100% करता करता परमेश्वर आहे, त्यांना आपण काही सांगायची गरज नाही. जगाचे मालक आहे, राज्य त्यांना सगळं सरकारने माहिती. ह्या अन्नदात्याला पाठीवर आशीर्वाद करून कर्ज माफ करावं संपूर्ण. रामकृष्ण हरी. ही अशी आमची इच्छा आहे की वारकऱ्यांच्या तोंडातून आमच्या विठ्ठलाला जावी अशी आमची अपेक्षा आहे. विठ्ठल आमची कृपा पूर्ण करेल. 100% पूर्ण होणार. जय हरी. जय हरी. जय हरी. दर्शन तुमचं. तुम्ही कुठून किती वर्ष झालं वारी करता? 3 वर्ष झालं. आणि तुम्ही या साहेब, काय सांगता म्हणजे? वारीच्या जवळ आपल्याला इकडे तिकडे जे मित्र भेटतील त्यापेक्षा वारीच्या वाटेला नेणारा मित्र आपल्याला भेटतात. बरोबर आहे. एवढी परंपरा अशी पुढे गेली पुढं पाहिजे. हां. ते हो द्या तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही एकटाच आहेत का अजून पण कोण आहे तुमच्यासोबत? आमचे मित्र आहे. आम्ही आता 3 वर्ष झाले. आम्ही 10 ते 15 मित्र आहेत. पहिले आमची पूर्वीची परंपरा आहे 20 ते 25 वर्षापूर्वीची. त्याच्यात आम्ही पुढे ती वारीची परंपरा पुढे नेतो. आणि असेच भरपूर सारे वारकरी लांबून आले. त्यांचं म्हणणं आहे आपल्याला मुलाखत कशी किंवा काय यूट्यूब चॅनलवर येणार आहे. यूट्यूब चॅनलवर द MH रायडर 9191. द MH रायडर 919. MS रायडर 919. यूट्यूबला सगळं येईल तुमचं. MS रायडर.
या ठिकाणी भलं मोठं असं बकऱ्यांचं रिंगण होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे रिंगण असतं. तुम्ही कुठून आला? सासवडवरून कळतवरून वारी केल्यावर कसं वाटतं आणि एकदम आनंद किती सोहळा. वर्षापासून वारी करता? 35 वाऱ्या झाल्या. 35. हां, तुम्ही या पिढीसाठी काय सांगाल म्हणजे? ह्या पिढीसाठी सांगतो की आत्तापर्यंत मी संपूर्ण पुढली मागली वारी एका ट्रकमध्ये घेऊन येतो. मी ड्रायव्हर होतो ट्रकवर, माझी स्वतःची गाडी होती. त्या गाडीबरोबर हा प्रवास करत आलो आहे. शेवटी वारी दिंडीत चालत गायक बायक सगळं म्हणून चालत आता वय झालं माझं 65. तुम्ही इथून आता डायरेक्ट पंढरपूरपर्यंत वारी करणार? पंढरपूरपर्यंत वारी. तुमच्या घरातलं कोण आले का तुम्ही एकटाच? एकलाच. भाऊ येतात, भाऊजे येतात, पुतणे येतात, मागून येतात. पण वारी केली पाहिजे ना. हा, वारी लहानपणाचीच वारी करी. बरोबर आहे. जवानी नाचता येतं, वाचता येतं, आता काय करू शकता येतं. आम्ही पालखी दिंडी सोडून पुढं का चालतोय, रनिंग ओळखत नाही. हा, नाही ओळखत. तर अशा प्रकारे ना आज खळद गावावरून आलेले आहेत. हा, आणि भरपूर सारे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली वारकरी. पंचक्रोशीची रथाच्या पुढं पहिली दिंडी आहे. रथाच्या पुढे यांची पहिली दिंडी असते. त्यांनी 35 वर्ष दिंडी केली आणि सोपं नाही. 35 वारकऱ्यांची 35 वर्ष सेवा केली. ते आधी ड्रायव्हर होते, म्हणजे गाडीचे स्वतःचा ट्रक होता माझा, मी स्वतः ट्रक लावून स्वतः ड्रायव्हर होतो. स्वतःचा ट्रक होता. एवढं सोपं नाही आहे की 35 वर्ष वारी करणं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ना रथामध्ये स्वतः त्यांनी बसवलं हे पाहू शकतो. आणि अशा प्रकारे मला रथामध्ये बसवलं. आणि आता हे बाकीचं मी शूट करतो की कशा प्रकारे आता वारी चालू आहे, कारण की इथं बसून पण आपल्याला बाकीचं शूट करता येणार नाही. तो पहिले आपण तिकडं वारीमध्ये जाऊया. चला आता आतमध्ये तिकडे जाऊया, वारीमध्ये आनंद घेऊया. आत्ता हे तर काय चाललंय तर ते आत्ता ना हरिपाठ प्रमाण चाललेलं आहे बघा. बघा कसा जल्लोषामध्ये हरिपाठ चालू आहे. कसा आजीचा जल्लोष. इकडे
मोनिटाईज झाला होय? नाही आता नवीन केला 2-3 महिन्यापूर्वी झाले का 1000 सबस्क्रायबर झाले का? पहिला होता बरं का त्याला 18,000 आला असेल नवीन अकाउंट. मग जुना अकाउंट आहे 18,000. त्याला काय झालं त्याचं काय झालं? फ्रीज चालतं अकाउंट. नाही मी कसं आहे नॉन व्हेज सोडून दिले आता 1 वर्ष झालं खायचं. हे सगळे करायचं नॉन व्हेज व्हिडिओ असायचं त्यामुळे म्हणलं नको चॅनल नवीन काय आता येऊ एक सबस्क्रायबर वाढवतो सगळे वाढवतो मी सबस्क्रायबर वारीच आता होय उद्यापासून येणार आहे. आम्ही नाही उद्यापासून येणार आहे सगळ्यांचा वारी. मोबाईल घेऊन 50 नंबर वाढवून टाकतो. बघितलं पाहिजे सबस्क्राईबर काय आहे. बरोबर आहे का नाही? ऐक ना हा सगळं आहे त्याला आहे रावणगावला मेंढ्यांचं रिंगण होतं उभं रिंगण सगळं आहे घोड्याचं रिंगण असतं हा असतं आज सगळं आहे चालेल मोठ्या पालख्यांचं सारखं सगळं आहे फक्त याची क्वांटिटी म्हणजे वारकऱ्यांची संख्या मर्यादित आहे. पण ही पालखी आहे का तुला मी माहिती सांगतो ह्या पालखीची विशेष नाही माझी मुलाखतच घेतो हा मग उद्या रोज म्हणलं तरी मध्ये करू काम आणि आता उद्या टप्पा कोणचा आहे आणि त्या टप्प्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे तुला तुमच्या मंदिरात एक व्हिडिओ घेतो गारे सीन असतो हे कॉमन झालं जिथं ग्रिप मिळणार आहे एखाद्या सीननी त्या सीन देतो बरोबर आहे तेच तुला पाहिजे. अजून असे भरपूर तुम्हाला मुलाखती भेटणार आहेत. पाहत राहा. आपण आता वारी अशी उद्यापासून तर आपली वारीचे प्रवास चालू होणार आहे आणि ही वारी मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवणार आहे की या वारी कशी असणार आहे. सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर हे आपल्याला काका भेटलेले आहेत ते आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहेत. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. Mother